हे बघा आता त्या मागच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिफ्युजन हा कन्सेप्ट स्टार्ट केलाय आपण. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर स्टडी केलाय डिफरन्स इन डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट. आता काय स्टडी करायचं आपल्याला टेम्परेचर रेट ऑफ डिफ्युजन. हे बघा रेट ऑफ इथं म्हणूया आपण रेट ऑफ व्हॉट रेट ऑफ डिफ्युजन is directly proportional to increase in temperature. Rate of diffusion. या ठिकाणी असं करूया बघा rate of diffusion is directly proportional to increase in temperature. म्हणजे समजा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केला तर रेट ऑफ डिफ्युजन काय होणार वाढणार. टेम्परेचर डिक्रीज केला तर रेट ऑफ डिफ्युजन काय होणार डिक्रीज होणार. म्हणजे काय म्हटलंय रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ डिफ्युजन वाढणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलंय आपण. आता डेन्सिटी ऑफ डिफ्युजन is inversely proportional to square root of gases. Rate of diffusion is inversely proportional to square root of density of gases. याचा अर्थ काय रेट ऑफ डिफ्युजनचा रेट हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो डेन्सिटी ऑफ स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ गॅसेस. स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस म्हणजे गॅसेसची घनता जी असते गॅसेसची घनता वाढली तर डिफ्युजनचा रेट कमी होतो. गॅसेसची घनता कमी झाली तर डिफ्युजनचा रेट वाढतो. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणले की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलंय रेट ऑफ डिफ्युजन केव्हा वाढतो ज्यावेळेला घनता कमी होते गॅसेसची घनता कमी होते डेन्सिटी कमी होते. जर गॅसेसची डेन्सिटी वाढली तर रेट ऑफ डिफ्युजन डेन्सिटी वाढल्यावर रेट ऑफ डिफ्युजन कमी होतो. म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ गॅसेस. डेन्सिटी ऑफ गॅसेस increases, rate of diffusion decreases. Density of gases increases, rate of diffusion decreases, and density of gases increases, rate of diffusion decreases. म्हणजे काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतात. गॅसेसची डेन्सिटी जर वाढली तर रेट ऑफ डिफ्युजन कमी होतं. गॅसेसची डेन्सिटी जर कमी झाली तर रेट ऑफ डिफ्युजन वाढतो. म्हणजे ते कसं प्रोपोर्शनल आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. गॅसेसची डेन्सिटी वाढली तर डिफ्युजन कमी होतं आणि गॅसेसची डेन्सिटी कमी झाली तर डिफ्युजन वाढतं. आता हा एक फॅक्टर झाला या ठिकाणी. मग आता आपल्याला डिफ्युजनचा वनस्पतीच्या लाईफला म्हणजे त्याला काय फायदा आहे हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं. Importance of diffusion to plants. प्लांट्सला डिफ्युजनचा काय फायदा आहे. पहिला फायदा होतो एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू स्टोमाटा takes place by diffusion. गॅसेस एक्सचेंज जास्त स्टोमाटामध्ये ते डिफ्युजनच्या द्वारे होतं. म्हणजे कसं पहा आता मगाशी मी सांगितलं पानाची एनाटॉमी. आता समजा ही लीफची एनाटॉमी आहे. लीफच्या एनाटॉमी मध्ये असं ओपनिंग असतो एपिडर्मिसला. त्या ओपनिंग एपिडर्मिसच्या ओपनिंगला म्हटलं जातं स्टोमाटा.
आता इथे काय होतं बा, तर ह्या स्टोमाटाच्या द्वारे हे पानामधला हे जे लीफ आहे, हे लीफ मध्ये जे गॅस तयार होतो, कुठला गॅस तयार होतोय, ऑक्सिजन. ऑक्सिजन त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातं आणि बाहेरचा कॉन्सन्ट्रेशन CO2 जो आहे तो आत येतो. म्हणजे CO2 आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं. हे लीफ आहे, समजा हे लीफ आहे आणि हे ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साइड स्टोमाटाच्या माध्यमातून स्टोमाटामधून पानाच्या आत येतो आणि पानामधला ऑक्सिजन आतून बाहेर जातो. म्हणजे गॅसेस एक्सचेंज वनस्पतीमध्ये जे होतं ते कशाच्या द्वारे होतं, डिफ्युजनच्या द्वारे. समजा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आत जास्त आहे आणि बाहेर ऑक्सिजन कमी आहे, तर ऑक्सिजन आतून कुणीकडे जाणार, बाहेर. बाहेर CO2 चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्त, आत काय आहे, कमी, तर बाहेरून ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड कुणीकडे येणार, आत. हा फायदा डिफ्युजनचा आहे. तिसरा, ट्रान्सपिरेशन ऑकर्स बाय डिफ्युजन. आता ट्रान्सपिरेशन बाय डिफ्युजन याचा अर्थ काय बघा. ते बघा, वनस्पती ज्यावेळेला मुळातून पाणी ऍब्सॉर्ब करतं, 98% पाणी परत वनस्पती निसर्गातच लॉस करते. फक्त 2% आपल्या शरीराला वनस्पती पाणी वापरते. आता तुम्ही म्हणाल कसं, मुळातलं पाणी ज्यावेळेला वनस्पती आपल्या शरीरात घेतं ते पानाच्या माध्यमातून, हे जे लीफ आहे ना, ह्या लीफच्या ह्या स्टोमाटाच्या माध्यमातून अति जास्त झालेलं पाणी गॅस फॉर्म मध्ये बाहेर इव्हॅपोरेट होतं. वनस्पती पानामधलं जे पाणी असतं, म्हणजे शरीरातलं जे 98% पाणी जे आहे ते पानाच्या ह्या ओपनिंगच्या माध्यमातून, कुठला ओपनिंग, स्टोमाटाच्या ओपनिंगच्या माध्यमातून पाणी जे असतं वाटर इव्हॅपोरेट होते. इव्हॅपोरेट होते म्हणजे त्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे पाणी हे वनस्पती कुठून लॉस करते, मग मुळातून आत घेते आणि कुठून लॉस करायला लागले, लीफ मधून. लीफच्या कुठल्या ओपनिंग मधून, स्टोमाटा. कसं, पाण्याचं कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं, गॅस फॉर्म मध्ये, म्हणजे वेपर्स फॉर्म मध्ये. गॅसेस वेपर फॉर्म मध्ये. मग पाणी वनस्पतीच्या आत घेते आणि वनस्पती पाणी निसर्गात पानाच्या माध्यमातून लीफ मधून जे लॉस करते त्याला ट्रान्सपिरेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर बाय दी प्लांट्स इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. म्हणजे वनस्पती पाण्याचा लॉस हे गॅसियस फॉर्म मध्ये निसर्गात करतं. आणि पाणी जे मुळातून आत घेतं, कशातून लॉस करतं, लीफ मधून लॉस करतं. लीफ मधून लॉस करतं. मग आता मला सांगा, लीफ मधून जे लॉस करले, आत पाणी जास्त आहे, बाहेर पाणी काय आहे, कमी. मग पाणी त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कुणीकडे चाललंय, लो कॉन्सन्ट्रेशन कडे. आता मला सांगा ना, हे जे पान आहे, हे जे लीफ आहे, त्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल जर हाय असलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O हाय असलं आणि बाहेर वातावरणात कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O काय आहे, H2O लो कॉन्सन्ट्रेशन आहे, तर H2O आतून बाहेर डिफ्यूज होतो. हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे H2O चाललाय, म्हणजे वॉटर चाललाय. ते पण कुठल्या प्रोसेसनं, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन देखील कशाच्या द्वारे होतं, डिफ्युजन. लक्षात आलं असेल मी तुम्हाला काय सांगितलं. वनस्पती पाण्याचा लॉस लीफ मधून निसर्गात गॅसियस फॉर्म मध्ये जे करतं ते डिफ्युजनच्या माध्यमातून. कसं, लीफ मध्ये पाणी जास्त असतं, बाहेर वातावरणात पाणी कमी आहे. मग हाय कडून पाणी कुणीकडे जातं, लो कडे जाताना कुठल्या फॉर्म मध्ये लॉस होतं, गॅसियस फॉर्म मध्ये या ठिकाणी लॉस होतं. आता बघा, आयॉन्स ऍब्सॉर्ब्ड बाय डिफ्युजन म्हणजे काय, याचा अर्थ काय बघा. वनस्पती मुळाच्या माध्यमातून जे आयॉन्स ऍब्सॉर्ब करून घेतात, आयॉन्स,
आता हे रूट आहे. आता रूटच्या माध्यमातून काही वेळेला वनस्पती काय करतात की आयॉन्स ऍब्सॉर्ब करून घेतात. आयॉन्स, काही चार्जड आयॉन्स बाहेर असतात सॉइल मध्ये. सॉइल मध्ये जे आयॉन्स असतात ते प्लांट ऍब्सॉर्ब करून घेताना सिंपल डिफ्युजनच्या द्वारे ऍब्सॉर्ब करून घेतात. डिफ्युजन म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून आयॉन कुणीकडे जातात, लो कॉन्सन्ट्रेशन. आता सॉइल मध्ये आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, आयॉन कॉन्सन्ट्रेशन इन सॉइल हाय आहे आणि आयॉन कॉन्सन्ट्रेशन इन रूट काय आहे, लो आहे. इथं मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन कडून कुणीकडे चाललेत, लो कडे चाललेत. म्हणजे आयॉन्सचं ऍब्सॉर्प्शन हे वनस्पतीमध्ये डिफ्युजन प्रोसेसच्या द्वारे होतं, सॉइल मधून रूट मध्ये. तिसरा काय फायदा आहे? आता मला सांगा, आता ही वनस्पती आहे. आता हे वनस्पती आहे, ह्याचं हे पान आहे, हे लीफ आहे. हे जे लीफ आहे ना, याच्यामध्ये काय बनतं, याच्यामध्ये बनतं काय, फूड. कुठल्या प्रोसेसने फूड बनतोय, फोटोसिंथेसिस. मग आता मला सांगा, पानामध्ये जे फूड बनतं ते पानामध्येच राहतं का, नाही. कुठं जातं फूड, ते फूड कोणीकडे जातं, रूटला जातं. वनस्पतीच्या कुठल्या भागाला फूड ट्रान्सपोर्टेशन होते, फांद्यांना जातं, ब्रँचला जातं, फ्लावरला जातं, स्टेमला जातं. सगळ्या पार्टला फूड जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना, फूडचं ट्रान्सपोर्टेशन प्लांट मध्ये त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून कोणीकडे व्हायला लागलंय, लो कॉन्सन्ट्रेशन. ते देखील कुठल्या प्रोसेसने होत असतं, डिफ्युजन प्रोसेसने होत असतं. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इन द प्लांट फ्रॉम लीफ टू रूट और टू द ब्रँच और टू द एनी अदर पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटच्या कुठल्याही भागाला फूडचं ट्रान्सपोर्टेशन पानाहून, लीफहून वेगळ्या भागाला होणं, हे देखील डिफ्युजनच्या द्वारे होत असतं. आणि काय म्हणजे फूड ट्रान्सलोकेशन. फूड ट्रान्सलोकेशन in plants by diffusion. डिफ्युजनच्या माध्यमातून होतं. आता आणखी एक काय बघा, या ठिकाणी सांगतो तुम्हाला डिफ्युजनचा फायदा. स्प्रेडिंग ऑफ आयॉन्स in protoplast by diffusion. आता समजा हा सेल आहे, तर ह्या सेलच्या हे जे लिक्विड आहे ना, न्यूक्लियसच्या आत हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आत आणि न्यूक्लियसच्या बाहेर जे लिक्विड असतं त्याला म्हणतात प्रोटोप्लास्ट. या प्रोटोप्लास्ट मध्ये काही आयॉनचं डिस्ट्रीब्युशन, स्प्रेडिंग, आयोनिक स्प्रेडिंग, आयॉन्स स्प्रेड व्हायला. प्रोटोप्लास्ट सेलच्या आत प्रोटोप्लास्टच्या आत आयॉन स्प्रेड व्हायला कुठली प्रोसेस हेल्प करते, डिफ्युजन प्रोसेस हेल्प करते. आता समजा आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन इथं जास्त आहे आणि आयॉन इकडून इकडे चाललेत सेलच्या, त्याच्या हाईट कडून कुणीकडे जाणार, ते लो कडे जाणार. एखाद्या सेलच्या प्रोटोप्लास्टच्या आयोनिक स्प्रेडिंग मीन्स हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन when ions are spreading by the process called diffusion. म्हणजे आयॉनचं स्प्रेडिंग प्लांटच्या सेलच्या प्रोटोप्लास्टच्या उपयोगी आयॉन्स जे असतात ते हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे डिफ्युजन न होत असतात. या ठिकाणी हे सगळे फायदे प्लांटला कशाचे आहेत, तर डिफ्युजनचे आहेत. मी काय काय सांगितलं तुम्हाला, एक तर वनस्पतीमध्ये गॅसेस एक्सचेंज, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होत असतं पानातून, स्टोमाटाच्या माध्यमातून, ते डिफ्युजनच्या द्वारे होतात. ऑक्सिजन आतमध्ये हाय असतं, बाहेर लो असतं. आतून ऑक्सिजन बाहेर जातो
आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड हाय असतो, तो बाहेरून आत येतो डिफ्युजनच्या माध्यमातून. आणि पाणी जे लॉस करते वनस्पती, लीक मधनं पाणी लॉस करतोय, त्यामुळे बघा आपल्याला वातावरणात कूलिंग इफेक्ट जाणवतोय, कूलनेस. मुळामधनं पाणी आत घेते आणि 2% फक्त वनस्पती आपल्या शरीराला पाणी वापरते. राहिलेला 98% पाणी परत निसर्गात लॉस करतोय गॅस फॉर्ममध्ये. कशाच्याद्वारे? स्टोमाटाच्याद्वारे. त्याला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन. मग ट्रान्सपिरेशन पाणी पानामध्ये हाय असते, लीक मध्ये हाय असते, आणि वातावरणात पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असते? कमी. मग हाय कडून पाणी लो कडे चाललंय, म्हणजे पाण्याचा लॉस काय म्हणतोय? डिफ्युजन. आयॉन रूटच्या द्वारे ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं, आणि आयॉन रूट मध्ये येतात ते कुठल्या प्रोसेसने ऍब्सॉर्ब करून घेतात? डिफ्युजन. पानामध्ये फूड बनल्यावर पानाचं फूड कुणीकडे जातं? रूट, ब्रँच, फ्लावर, स्टेम, ते देखील कशाच्या द्वारे होत असतं? डिफ्युजन. आणि एखाद्या सेलच्या प्रोटोप्लास्टच्या आत आयॉनचं स्प्रेडिंग जे असतं ते कशाच्या द्वारे होत असतं? डिफ्युजनच्या द्वारे होत असतं. आता मी तुम्हाला 2 स्प्लिटेड व्हिडिओ या ठिकाणी पाठवलेले आहेत डिफ्युजन ह्या कन्सेप्टवरती. आणि केव्हाही लक्षात घ्यायचं की डिफ्युजन हा पॅसिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यावर कुठले घटक इफेक्ट करतात सांगितलं मी? डेन्सिटी ऑफ डिफ्युजिंग मॉलिक्युल्स, टेम्परेचर आणि डिफ्युजन प्रेशर. प्रेशर जर जास्त मॉलिक्यूल जास्त प्रेशर असणार, डिफ्युजन प्रेशर, आणि मग मॉलिक्यूल जास्त डिफ्यूज होणार हायर कडून कुणीकडे? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. आणि मग त्याच्या प्लांटला फायदा काय? इम्पॉर्टन्स ऑफ डिफ्युजन टू प्लांट्स, म्हणजे त्याचं महत्व काय आहे डिफ्युजनचं प्लांटला? प्लांटमध्ये जे गॅसेस एक्सचेंज होतात ते, फूडचं ट्रान्सलोकेशन होतं ते, आणि असे हे वेगवेगळे फायदे डिफ्युजन ह्या प्रोसेसचे प्लांटच्या लाईफला आहेत. आता आपल्याला याच्यानंतर काय स्टडी करायचं आहे? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा दुसरी एक पद्धत आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. डिफ्युजनचा एक वेगळा प्रकार आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ते पण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. आता मी तुम्हाला पॉइंट सांगतो या ठिकाणी. आता बघा ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे? हे सेल मेम्ब्रेन आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर असलेलं सेल मेम्ब्रेन आहे, सेलचा मेम्ब्रेन. हे सेलच्या बाहेरचं वातावरण, आउटसाइड द सेल, आणि हे सेलच्या आतलं वातावरण म्हणजे काय? इनसाइड द सेल. आता इथं डिफ्युजनच्या पद्धती दाखवलीत बघा. इथं मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, सेलच्या आउटसाइड म्हणून सेलच्या इनसाइड मध्ये काही मॉलिक्यूल यायला लागले, हाय कॉन्सन्ट्रेशन करून कुणीकडे यायला लागले? लो कॉन्सन्ट्रेशन कडे. ते लिपिड बायलेयर, हे जे आहे ना, ह्याला लिपिड बायलेयर म्हणतात. कुठलं लेयर म्हणतात त्याला? लिपिड बायलेयर. आता इथं मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे लिपिड बायलेयरला क्रॉस करून यायला लागले, ते जे डिफ्युजन आहे त्याला सिंपल डिफ्युजन असं म्हटलं जातं. बघा हा, मॉलिक्यूल त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून कुणीकडे यायला लागले? लो कॉन्सन्ट्रेशन कडे. कशाला क्रॉस करून? सेल मेम्ब्रेनच्या लिपिड बायलेयरला. सेलच्या बाहेरून कुणीकडे यायला लागले? आत यायला लागले, आणि लिपिड बायलेयरला क्रॉस करून जे मॉलिक्यूल येतात ते कुठल्या प्रोसेसने येतात? सिंपल डिफ्युजनच्या द्वारे. आता बघा, सगळेच मॉलिक्यूल ह्या लिपिड बायलेयरला क्रॉस करू शकत नाहीत. काही ठराविक मॉलिक्यूल लिपिड बायलेयरला क्रॉस करतात. काही मॉलिक्यूल असे असतात हे लिपिड बायलेयरला क्रॉस करू शकत नाही, इकडून येऊ शकत नाहीत. हे इकडे या मॉलिक्यूलला या म्हटलं तर येत नाहीत, या मॉलिक्यूलला ह्या लिपिड बायलेयरला क्रॉस करून या म्हटलं तर येत नाहीत. तर असे काही मॉलिक्यूल असतात की त्यांच्यासाठी काय प्रोटीनची आवश्यकता असते? कॅरियर प्रोटीन. आणि त्यांच्या माध्यमातूनच ते मॉलिक्यूल बाहेरून कुणीकडे येतात? आत. आणि जर कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून जर मॉलिक्यूल बाहेरून आत येत असतील तर त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन असं म्हणतात. कुठल्या प्रकारचं डिफ्युजन? ते फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन कुठल्या प्रकारच्या मॉलिक्यूल मध्ये होते? जे मॉलिक्यूल लिपिड बायलेयरला क्रॉस करू शकत नाहीत त्यांच्यासाठी कुठल्या प्रोटीनची आवश्यकता असते? कॅरियर प्रोटीन. असे मॉलिक्यूल
जे बाहेरून आत येतात ते फॅसिलिटेटेड डिफ्युजनने येतात. सिंपल डिफ्युजन मध्ये कसं असतंय की जे मॉलिक्यूल लिपिड बायलेअरला क्रॉस करतात तिथं सिंपल डिफ्युजन होत असतं. परंतु जे मॉलिक्यूल इकडून येऊ शकत नाही, बघा लिपिड बायलेअरला क्रॉस करू शकत नाही, त्यांच्यासाठी एक प्रोटीन आवश्यक असतं, कॅरियर प्रोटीन. हाय कडून लो कडे न्यायला, त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन. मग सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन दोन्ही कशा प्रोसेस आहे? पॅसिव्ह प्रोसेस. म्हणजे ते हाय कडून कुणीकडे व्हायला लागले, लो कडे. त्यांना एनर्जीची एक्सपेंडिचरची आवश्यकता आहे का? नाही. आता अनेक मेथड आहेत. लो कॉन्सन्ट्रेशन कडून मॉलिक्यूल कुणीकडे चालले, हाय कॉन्सन्ट्रेशन कडे चालले. तेव्हा जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते कुठलं ट्रान्सपोर्ट होत असतं, ऍक्टिव्ह. लो टू हाय. आणि तिथं देखील लक्षात ठेवायचं की लो कडून हाय कडे न्यायला तिथं देखील कुठले प्रोटीन असतात, तर कॅरियर प्रोटीन या ठिकाणी असतात. मग कॅरियर प्रोटीन लो कॉन्सन्ट्रेशन कडून मॉलिक्यूलला हाय कॉन्सन्ट्रेशन कडे घेत असतात. त्यावेळेला तिथं जे ट्रान्सपोर्ट होतं ते कुठलं ट्रान्सपोर्ट होत असतं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजे मला सांगायचा हेतू काय या ठिकाणी, आपण परत आणि डिटेल मध्ये जायचं आहे, फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला जायचं आहे. आता सांगायचा हेतू काय या ठिकाणी, एखाद्या सेलच्या बाहेरचे मॉलिक्यूल सेलच्या आत येत असताना कुठल्या मेम्ब्रेनला क्रॉस करून येत असतात, सेल मेम्ब्रेन. काही मॉलिक्यूल साध्या सोप्या पद्धतीनं जे लिपिड बायलेअरला क्रॉस करतात ते कुठल्या डिफ्युजन येतात, सिंपल डिफ्युजन. आणि काही मॉलिक्यूल असे असतात की इकडून येऊ शकत नाही, ते सिंपल लिपिड बायलेअर मधून येऊ शकत नाही, तर त्यांच्या मूवमेंटसाठी कॅरियर प्रोटीनची आवश्यकता असते. आणि त्यांच्यातूनच ते मॉलिक्यूल हाय कडून कुणीकडे येतात, लो कडे येतात. त्याला कुठलं डिफ्युजन म्हणतात, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. मग लो कडून हाय कडे येणारे कुठले, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तिथं देखील कुठल्या प्रोटीनची आवश्यकता आहे, कॅरियर प्रोटीन. अशा या तीन पद्धतीच्या ठिकाणी बघा, सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन दोन्हीही पॅसिव्ह आहेत. आणि ऍक्टिव्ह लो कडून कुणीकडे होतं, तर हाय कडे होतं. आता आपल्याला परत आणि कुठल्याला जायचं आहे बघा, याच्याबद्दल डिटेल स्टडी करायचं. मी आताच सांगितलं तुम्हाला याच्याबद्दल फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये की लिपिड बायलेअर मधून मॉलिक्यूल पास होतात का, नाही. त्यांच्यासाठी कुठल्या प्रोटीनची आवश्यकता आहे, कॅरियर प्रोटीनची. त्याला कुठलं डिफ्युजन म्हणतात, फॅसिलिटेटेड. सिंपल डिफ्युजन कुठलं, जे कुठल्या बायलेअर मधून होतं, लिपिड बायलेअर मधून इजिली होत असतात, मॉलिक्यूल पास होतात, त्यांच्यासाठी सिंपल डिफ्युजन होतच. आणि कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून जे होतं ते कुठलं, फॅसिलिटेटेड डिफ्युजनच्या माध्यमातून होत असतं. अशा पद्धतीने आपण आता डिफ्युजन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी स्टडी केलं. आता पुढच्या क्लासमध्ये आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजनला जाऊया.